नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये कनिष्ठ सहाय्यक, ग्रंथालय परिचर किंवा प्रयोगशाळा परिचर या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. कमीत कमी 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल. बघा मित्रांनो, ही जाहिरात आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हंसराज कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. जरी मित्रांनो युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीच्या अंडर येत असलं तरी सर्व इंडियन्स यासाठी एलिजिबल आहेत आणि ऑल ओव्हर इंडिया यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होणार आहे अप्लाय केल्यानंतर. सो मेक शुअर तुम्ही यासाठी इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे सर्व इंडियन्स यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी. महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. 16/1/2026 ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघूया आपण पुढे कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. डिटेल्स ऑफ पोस्ट टू बी फिल या ठिकाणी बघू शकता. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर किंवा प्रशासकीय अधिकारी याच्या टोटल एका जागेसाठी मित्रांनो भरती होत आहे. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट याच्या टोटल 5 जागा आहेत. जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पे स्केल सुद्धा 7व्या वेतन आयोगाने त्यांनी मेन्शन केलेला आहे. त्यानंतर ज्युनियर असिस्टंटच्या एकूण 3 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे. लायब्ररी अटेंडंट याच्या टोटल 3 जागांसाठी भरती होत आहे. तर लायब्ररी अटेंडंटच्या 29 जागा आहेत, जे सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या 29 जागांपैकी ओपनसाठी 12 जागा आहेत, एससीच्या 3 जागा आहेत, एसटीच्या 2 जागा आहेत, ओबीसीसाठी 8, ईडब्ल्यूच्या 3 आणि हँडिकॅपसाठी 1 जागा रिझर्व्ह आहे. तो या बेसिसवर तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्ही बघू शकता 5 वेगवेगळी पदे या ठिकाणी मित्रांनो आहेत, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ज्यामध्ये अगेन ही जी पदे आहेत, ज्यामध्ये लॅब असिस्टंट असेल, ज्युनियर असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट आणि लॅबोरेटरी अटेंडंट यासारख्या पदांसाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध आहे. पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर 1 जागा आहे मित्रांनो. यासाठी मास्टर डिग्री पाहिजे 55% मार्क्सचं. आणि यासाठी रिक्रुटमेंट जे असणार आहे ती ऑल इंडिया ओपन कॉम्पिटिशन एक्झामिनेशन असणार आहे, रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यू, ज्यामार्फत तुमचं या पदासाठी मात्र सिलेक्शन होईल पहिल्या पदासाठी. यासाठी एज लिमिट 40 वर्ष त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट यासाठी मित्रांनो टोटल लेवल 4 पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे. या पदासाठी अप्लाय करण्यासाठी बॅचलर डिग्री विथ मिनिमम 2 इयर्स ऑफ वर्किंग अँड मेंटेनन्स एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी. यासाठी ओपनसाठी 32 वर्षाचे एज क्रायटेरिया आहे. यामध्ये एससी एसटी ओबीसीला ॲज पर गव्हर्नमेंट रूल त्या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळणार आहे. एकमेव पद आहे ज्यासाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे. इतर पदांसाठी एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे. ज्युनियर असिस्टंटच्या पदासाठी लेवल 2चा पे स्केल आहे. बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे, कोणत्या विषयामधले असेल तरी चालेल. त्यानंतर तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग येतं 35 वर्ड्स पर मिनिटचं, किंवा या ठिकाणी मित्रांनो हिंदी टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिटचं, कोणतेही एक असेल तरी चालेल. आणि कॉम्प्युटरमधली प्रोफिशियन्सी असेल तर अप्लाय करू शकता. 32 वर्षाची लिमिट या ठिकाणी त्यांनी ओपनसाठी सांगितलेलं आहे. यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा मिळणार आहे. लायब्ररी अटेंडंट यामध्ये पे लेवल 1 तुम्हाला पाहायला मिळत आहे. 12वी उत्तीर्ण आणि त्यानंतर सर्टिफिकेशन कोर्स इन लायब्ररी सायन्सचा तुमचा असणे आवश्यक आहे. अगेन या ठिकाणी 32 इयर्स एज लिमिट तुमचं ओपनसाठी ठेवलेलं आहे. लास्टचं पद लॅबोरेटरी अटेंडंट प्रयोगशाळा परिचर 29 जागा मित्रांनो या पदाच्या आहेत. लेवल 1चा पे स्केल आहे. 12वी विथ सायन्स स्ट्रीम असणे आवश्यक आहे, किंवा 10वी पास असाल सेंट्रल स्टेट बोर्ड विथ सायन्स एज वन ऑफ द सब्जेक्ट आणि त्यानंतर स्किल सर्टिफिकेट प्रोग्राम लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी और ITI झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. नसेल तर 12वी सायन्स असाल तरी तुम्ही मित्रांनो या ठिकाणी प्रयत्न करू शकता. याच्या 29 जागा आहेत. महत्त्वाचं पद आहे ज्यासाठी एज लिमिट 32 वर्ष ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे. सो 5 पदांसाठी मी तुम्हाला क्वालिफिकेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे. यामध्ये रिलॅक्सेशन बघा, जे कॅन्डिडेट शेड्यूल क्लास, शेड्यूल ट्राईब, ओबीसी मध्ये सेंट्रल लिस्टच्या अंडर आहेत, डिसेबिलिटीज मध्ये एक सर्व्हिसमॅन आहेत, त्यांना ॲज पर गव्हर्नमेंट रूल या ठिकाणी मित्रांनो एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट या ठिकाणी करू शकता. यासाठी अप्लाय करण्यासाठी ऍप्लिकेशन फी बघा, जनरल आणि ओपनसाठी 1000 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. ओबीसी ईडब्ल्यूएस फिमेलसाठी 800 रुपये फॉर्म पे आहे. तर एससी एसटी आणि हँडिकॅपसाठी 600 रुपये फॉर्म पे त्याने आकारलेले आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिजिट करायचं आहे युनिव्हर्सिटी ऑफिशियल वेबसाईटवर. आणि यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी अजूनही वेळ आहे, नुकतीच सुरुवात झालेली आहे मित्रांनो. सो मेक शुअर तुम्ही यासाठी इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर अप्लाय करू शकाल. यासाठी मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, नोकरी ठिकाण अर्थातच तुमचं युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली यांच्या अंडर येणार असल्यामुळे दिल्ली या ठिकाणी राहणार आहे.
एक्झाम सेंटरबाबत सध्या माहिती अवेलेबल नाही, मात्र प्रॉब्ली ते सुद्धा त्याच ठिकाणी राहू शकतं. त्याबाबत नंतर माहिती मिळेल. मात्र सध्या तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा, जर इंटरेस्टेड असाल, तुम्ही ट्रॅव्हल करण्यासाठी कम्फर्टेबल असाल तर या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी असल्यामुळे तुम्हाला प्रयत्न करता येणार आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तेथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.